कृषी मंत्र्यांकडून इंदापूरमध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। मंत्री दत्तात्रय भरणेंकडून सणसर येथील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। नागरिकांकडून मंत्री भरणेंसमोर मात्र संताप व्यक्त केला गेला। ओढ्याचं खोलीकरण तातडीने करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तर ओढ्याचं खोलीकरण केल्याशिवाय पर्याय नाही असं भरणे म्हणालेले आहेत। एका दिवसामध्ये 156 मिलीमीटर साधारणतः 6 इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नाही म्हटलं तर थोड्या प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे। आताच मी प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांना बीडीओना सूचना दिल्या की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढे भविष्यामध्ये इथले ग्रामस्थ आहेत, इथले गरीब आहेत, शक्यतो हा मजूर वर्ग आहे, यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।